नमस्कार मंडळी. आत्ता जो हिवाळ्याचा सीझन चालू आहे त्यामध्ये गाजराचा हलवा खूप फेमस असतो. मस्त ताजी रसरशीत गाजरं जी बाजारात आलेली असतात त्यापासून जवळपास सगळ्याच घरांमध्ये गाजराचा हलवा केला जातो. तर मी आज ही रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर मी इथे जे गावाकडे आपल्याकडे शेती होते ह्या ऑरेंज जे गाजरं असतात त्यांची, तर ती गाजरं घेतलेली आहे मी. ती व्यवस्थित स्वच्छ धुवून कापडाने पुसून कोरडी केलेली आहे. त्यानंतर आता याची वरची जी साल आहे ती आपण साली काढून घेणार आहोत व्यवस्थित. हे बघा, तुम्ही बघता ती व्हाईट जे आहे ते पण व्यवस्थित असं काढून घ्यायचं आहे. त्याला जेवढे मी गाजर घेतलेले तेवढे अशा प्रकारे व्यवस्थित साळून घेतलेले आहे. त्यानंतर त्याच्या मागचे पुढचे जे तोंड आहे ते आपण काढून टाकूया. हे बघा, व्यवस्थित सगळ्या गाजरांचे खालचे मागचे पुढचे तोंड सगळे काढून टाकायचे आहे. आणि आता याला आपण किसून घेणार आहोत व्यवस्थित. तर इकडे आमच्याकडे गावाकडे ऑरेंज कलरचे गाजराची शेती होते. तुमच्याकडे होत असेल तर मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि तुम्ही कधी ऑरेंज गाजरांचा हलवा करून बघितला आहे का, हे पण मला नक्की सांगा. तर आता व्यवस्थित आपण ते किसून घेऊया. किसताना थोडीशी काळजी घ्यायची आहे, कारण की हे कसं कडक असतं आणि रसरशीत असतं, त्याच्यामुळे हात फिसलायची शक्यता असते आणि हाताला लागायची शक्यता असते. तर थोडीशी काळजी घेऊन गाजरं किसून घ्यायचे आहे. याचे थोडेसे जाड जाड किस होतो. हे बघा, तुम्ही बघू शकता इतका किस झालेला आहे. त्यानंतर कढई व्यवस्थित तापून द्यायची आहे. त्यामध्ये 4 ते 5 चमचे मस्त आपलं जे साजूक तूप असतं ते घालायचं आहे. आता हे जे साजूक तूप आहे ते घरी बनवलेलं आहे. मी नेक्स्ट टाईमला व्हिडिओ अपलोड करेल की घरी आपली जी साय असते दुधावरची त्यापासून आपण कसं साजूक तूप घरच्या घरी करू शकतो. तर आता सगळा किस या कढईमध्ये टाकून घ्यायचा आहे आणि हळूहळू त्याला परतवायला सुरुवात करायची आहे. गॅसची फ्लेम लोच ठेवायची आहे, कारण की गॅसची फ्लेम जर हाय ठेवली तर तो खालून जळायला सुरुवात होईल आणि करपट करपट लागेल. जास्त हलवायचं नाही, स्लोली करायचं आहे सगळी प्रोसेस. आणि हा 2 ते 3 मिनिटात व्यवस्थित असं मऊसूत शिजायला सुरुवात होते. आणि शिजल्यानंतर आपण यामध्ये 1 ते 1.5 वाटी गरम दूध टाकणार आहोत. मी गरम करून घेतलेलं दूध घेतलेलं आहे आणि यामध्ये पण दुधामध्ये मस्त शिजून जातो. 3 ते 4 मिनिटांमध्येच हे दूध सगळं जो की गाजराचा किस आहे तो ॲब्झॉर्ब करून घेईल आणि जसं कोरडा जो आपला गाजराचा हलवा आहे तो व्यवस्थित असा कोरडा होईल. हे बघा, तुम्ही बघू शकता 5 मिनिटं पण लागणार नाही जास्तीत जास्त. आणि ही सगळी जी प्रोसेस आहे ती गॅसचा फ्लेम जी आहे आपली ती लो करून करायची आहे. शेवटपर्यंत आपण जी गॅसची फ्लेम आहे ती लोच ठेवणार आहे. हे बघा, सगळं दूध जे आहे ते आटलेलं आहे. त्यानंतर आपण साखर घालायची आहे. तुमच्या चवीनुसार तुम्हाला जर जास्त गोड आवडत असेल थोडीशी जास्त साखर टाका, नसेल आवडत तर थोडीशी कमी टाका. त्याप्रमाणे साखर इथं टाकायची आहे आणि साखर पण व्यवस्थित वितळून आणि आटून घ्यायची आहे. हिवाळ्यामध्ये सगळ्यांच्याच इथे गाजरं येतात बाजारमधनं, तर सगळ्यांचा पहिला आवडता पदार्थ असतो तो म्हणजे गाजराचा हलवा. तर तुम्ही पण नक्की करून बघा आणि मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा की कसा झाला आहे आणि माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली. तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि शेअर पण करा. ड्रायफ्रूट्स टाकलेले आहे थोडेसे, तुम्ही तळून पण टाकू शकता. मी तसेच न तळता कुटके करून टाकलेले आहे त्याचे. त्यानंतर थोडीशी वेलची पूड टाकलेली आहे मी आणि वेलची पूड व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे. हे बघा, तुम्ही बघू शकता सगळी प्रोसिजर मी फक्त 4 ते 5 मिनिटात केलेली आहे आणि खूप इझी प्रोसिजर आहे आणि हा जवळपास 10 ते 15 दिवस इझिली टिकू शकतो, कारण की यामध्ये कुठल्याही प्रकारचं पाणी वगैरे घातलेलं नाही आहे. व्यवस्थित फ्रीजमध्ये व्यवस्थित टिकू शकतो. 10 ते 15 दिवस तुम्ही आरामात याला खाऊ शकता. तर आता खूप गरम आहे, गार पडण्यासाठी आपण एका ताटलीमध्ये त्याला काढून घेतलेलं आहे आणि सगळीकडे इक्वली स्प्रेड करायचं आहे ते, म्हणजे लवकर गार पडेल तो. त्यामुळे मी याला ताटात काढून घेतलेलं आहे. जेव्हा आपण घरी हा गाजराचा हलवा करतो तेव्हा खूप जास्त डिमांड वाढते गाजराचा हलवा खाण्याची. गार पडण्यासाठी पण कोणी वेट करत नाही.
तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा. बघा किती सोपी आणि इझी प्रोसेस आहे. तुम्ही नक्की करून बघा. माझ्या व्हिडिओला नक्की लाईक करा, कमेंट करा. भेटूया नेक्स्ट रेसिपीमध्ये. बाय.